माझं नाव शामराव सीताराम मोगल, मौजे सुकेने, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मौजे सुकेन्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मदतीने किसान ही नैसर्गिक गट स्थापन केला आहे। आता हे आमच्याकडे तालुक्याचे अधिकारी बच्चाव साहेब आलेले, आमचे गावचे कृषी अधिकारी निर्मळे साहेब आलेले। तर आमचा उद्देश हा आहे की आमच्या गावामध्ये नैसर्गिक शेतीचा गट 125 शेतकऱ्यांचा स्थापन झालेला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने। तर याच्यामध्ये आता मी आमचं युनिट जे आहे ते गोकृपाचं आहे। हे गोकृपामध्ये 1000 लिटरचं गोकृपा जीवामृत आहे, गोकृपामृत तयार केलेलं आहे। त्याला 10 लिटर ताक आणि 10 किलो गूळ आणि 1 लिटर गोकृपामृत जिथं आपल्याला कल्चर मिळतं ते, आणि ते टाकायचं आणि 1000 लिटर हा जीवामृताच्या सारखा शेतीला जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आणि शेतीला पिकाला बळ देण्यासाठी काम करतो। तसंच आमच्याकडे गांडूळ खताचे 7 बेड आहे। देशी गांडुळांचं आम्ही संगोपन करून हे गांडूळ वाढवलेले। तर सगळे गांडूळ आहे हे देशी गांडूळ आहे। देशी गांडुळांच्या सहाय्याने आम्ही गांडूळ खत तयार केलेले आहे आणि हे 7 बेड आहे जवळपास आमची। तर आपण बघू शकता हे गांडूळ सुद्धा देशी आहे 100%। पद्मश्री सुभाष पाळेकर प्रेरित असं म्हणतात की देशी गांडुळाशिवाय शेतीला बळ येत नाही किंवा ते चांगल्या प्रकारे शेतीची सुपीकता वाढवतात। आणि दुसरी गोष्ट, आम्ही ही जीवामृताची बॅग घेतलेली आहे, ही 5000 लिटरची बॅग आहे आणि या 5000 लिटरच्या बॅग मधून आम्ही जीवामृत मोठ्या प्रमाणात देत असतो। याच्यात काय काय टाकलेले सांगतो। 200 लिटर गोमूत्र, 200 किलो शेण, 100 लिटर गोमूत्र, 200 किलो शेण, 100 किलो गूळ, 100 लिटर ताक आणि याचं 5000 लिटर पाणी तयार होतं सगळं। आणि ते एकदा 45 दिवसांनी तयार झाल्यानंतर दररोज आपण 200 काढायचं, 200 टाकायचं। अशा पद्धतीने आपण शेताला चांगल्या प्रकारे देऊ शकतो आणि कुठलंही फिल्टर करण्याची गरज नाही, थेट आपण ड्रीप मधून देऊ शकतो। त्याच्यानंतर आमच्याकडे या बेड नंतर या देशी गायींचं संगोपन आम्ही केलेलं आहे। जो गोठा आहे आमचा तर तो मुक्त संचार गोठा आहे आणि त्यांच्या देशी गायींच्या वासऱ्या या इथे आम्ही सोडलेल्या आहेत। नेहमी सूर्यप्रकाशात असतात आणि त्या फिरत असतात आणि काही देशी गायी आमच्या 10 गायी तिकडे गोठ्यामध्ये, आणि याचं संगोपन करून याचं सर्व शेण जीवामृतासाठी, घनजीवामृतासाठी आणि या नैसर्गिक निविष्ठ बनवण्यासाठी वापरलं जातं। देशी गाय ही जगातला सर्वात मोठा जीवाणूंचा कारखाना आहे आणि देशी गायीच्या माध्यमातून 100% विषमुक्त शेती होऊ शकते। गेल्या 14 वर्षापासून मी या नैसर्गिक शेतीचं काम करतोय, तर त्याच्यामुळे मला चांगलं यश आलेलं आहे। आणि शेतकरी बांधवांना हीच विनंती की ह्या देशी गायीच्या माध्यमातून आणि सरकारी योजनांतून ज्या नैसर्गिक शेतीच्या योजना आहेत त्या समजून घेऊन काम करण्याची मोठी गरज आहे। वंदे मातरम। हे तयार झालेले आहे 100% नैसर्गिक शेतीसाठी गांडूळ खत, आणि हे देशी गांडूळ आहे। हे सगळे मोठ्या प्रमाणात आम्ही देशी गांडूळ यांच्या माध्यमातूनच हे गांडूळ खत तयार केलं आणि त्याचे प्रचंड फायदे आपल्या शेतीला होत आहे। पूर्वी नैसर्गिक शेतीमध्ये आजी आजोबांच्या काळामध्ये हेच गांडूळ आपल्या शेतात आढळायचे, त्याच्यामुळे त्यांची जमिनीची सुपीकता चांगली होती आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न आणि सकस आहार होता। त्याच्यानंतर गांडूळ खतानंतर आमचे दशपर्णी, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, रायझोबियम आणि या सगळ्या PSB या सगळ्यासाठी 10 ड्रम थेरी शासनाच्या माध्यमातून नैसर्गिक शेती उभी करण्यासाठी 125 शेतकऱ्यांचा गट तयार करून गावातील नैसर्गिक शेती करण्यासाठी, भाजीपाला तयार करण्यासाठी आमचं निविष्ठ केंद्र म्हणून माझी स्वतःची निवड झालेली आहे। माझ्या शेतात हे तयार केलं जाणार आहे आणि गावातील शेतकऱ्यांना माफक दरामध्ये त्याची विक्री केली जाणार आहे। तर शासनाने मला याच्यासाठी अनुदान देण्याची तयारी दर्शवली आणि मी पण ती जबाबदारी घेऊन हे काम करण्याचं पुढे काम करतोय आणि आपल्याला काळ्या आईला विषापासून वाचवण्यासाठी काम करून नैसर्गिक शेतीची वाटचाल पुढे करतोय।